यानंतर आपण जाऊया ठाण्यामध्ये अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। अक्षय, मनसे कार्यकर्त्यांचा ठाण्यामधला उत्साह कसा दिसून येतोय, काय भावना आहेत? प्रज्ञा, फक्त मनसे कार्यकर्तेच नाही आहेत तर या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते देखील आहेत आणि दोन्ही कार्यकर्ते आतापासून एकत्रित या आपल्याला नौपाडा या परिसरामध्ये दिसत आहेत आणि मुख्यतः हा बालेकिल्ला मानला जातो शिवसेनेचा, त्याचबरोबर मनसेचा आणि म्हणूनच इथे आता दोन्ही कार्यकर्ते एकत्र आहेत। 12 वाजता ज्यावेळी युती जाहीर होईल त्यावेळी या रस्त्यावर खूप मोठा जल्लोष होणार आहे। आपल्याबरोबर रवींद्र मोरे सर आहेत। सर, काय सांगाल, आज युती जाहीर होणार आहे, किती वर्ष या आजच्या पत्रकार परिषदेची क्षणाची वाट बघितली होती? गेली 20 वर्ष आम्ही याची वाट पाहत होतो। आम्ही देखील पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहोत, बाळासाहेबांचे कार्यकर्ते आहोत, परंतु आज आम्हाला दिवाळी साजरी करावीशी वाटते आणि 12 वाजता आम्ही दिवाळी साजरी करणार। कारण आज नुसतं महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात विदेशात देखील सगळे जल्लोष करतील। जो मराठी माणूस आहे त्याचा आज ऊर भरून येईल आणि नक्कीच मराठी माणसाला आज खूप आनंद झालाय। आपल्याबरोबर शिवसैनिक आहेत, किती मोठा दिवस वाटतो आजचा? आज आमच्याकडे दिवाळी आहे। दिवाळी सन्माननीय जे बाळासाहेब ठाकरे जे होते त्यांच्या मनात म्हणजे स्वप्न होतं की सन्माननीय राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र यावं आणि आज एकत्र आलेत तर आमच्यासाठी आज सोन्याचा दिवस आहे आणि आम्ही सर्व कार्यकर्ते आज आम्ही दिवाळी साजरी करणार आहोत। आज दिवाळी साजरी केली जाणार आहे। आपल्याला माहिती आहे, हा नौपाड्याच्या परिसरामध्ये शिवसेनेचं कार्यालय आहे, याच ठिकाणी मनसेचं मुख्यालय आहे आणि या संपूर्ण परिसरात 12 वाजता बरोबर गुलाल उधळला जाणार आहे। ढोल ताशाच्या गजरात आजच्या या युतीच्या घोषणेचं स्वागत केलं जाणार आहे आणि त्यावेळी स्वतः राजन विचारे या ठिकाणी असतील, अविनाश जाधव या ठिकाणी असतील आणि या नेत्यांच्या उपस्थितीत दोन्ही कार्यकर्ते जे आहेत ते जल्लोष साजरा करणार आहेत। तर ठाण्यातलं हे वातावरण आहे, माहोल तयार झालेला आहे। आता फक्त वाट बघितली आहे ती म्हणजे कधी युतीची घोषणा हे दोन बंधू एकत्र करतात त्याची। प्रज्ञा, बरोबर आहे अक्षय, तुम्ही म्हणताय तसं माहोल तयार झालेला आहे, जल्लोषाचं वातावरण आहे आणि असंच जल्लोषाचं वातावरण कोल्हापुरात देखील दिसतंय। विजय केसरकर आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, तिथला उत्साह कसा आहे आणि कशा पद्धतीने जल्लोष साजरा केला जाणार आहे?